गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञान मिळवायचं असेल तर नम्रतेने गुरूंच्या चरणी जावं, त्यांना प्रश्न विचारावेत, त्यांची सेवा करावी. तेच गुरु आपल्याला खरं ज्ञान देतात आणि जीवनाचा योग्य मार्ग दाखवतात. आजची गोष्ट आपल्याला सांगते खरा गुरु कोण असतो आणि त्याच्या सहवासामुळे आयुष्य कसं बदलतं. एकेकाळी एक अतिशय ज्ञानी भिक्षू होते. त्यांच्या ज्ञानाची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती. एक दिवस त्यांनी ध्यान आणि आत्मज्ञान शिकवण्यासाठी एक विशेष शिबिर आयोजित केलं. देशभरातून अनेक विद्यार्थी तेथे शिकण्यासाठी आले. प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या स्वभावाचा होता. काही खूप हुशार होते तर काही अजून शिकत होते. काहींच्या स्वभावात अनेक चुका होत्या. त्या विद्यार्थ्यांमध्ये एक मुलगा असा होता जो वारंवार चुका करत असे. एक दिवस त्याच्याकडून पुन्हा एक चूक झाली. बाकीचे विद्यार्थी रागवले आणि ते भिक्षूंना म्हणाले, गुरुदेव, हा मुलगा सतत चुका करतो, याला शिबिरातून बाहेर काढा. पण भिक्षूंनी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं आणि त्या मुलाला तिथेच शिकू दिलं. काही दिवसांनी पुन्हा त्या मुलाकडून एक चूक झाली. यावेळी इतर विद्यार्थी आणखी संतापले. त्यांनी एकत्र येऊन गुरूंना पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं, जर तुम्ही त्या मुलाला शिबिरातून बाहेर काढलं नाही तर आम्ही सगळे हे शिबिर सोडून जाऊ. भिक्षूंनी पत्र वाचलं आणि सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलावलं. भिक्षू शांतपणे म्हणाले, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजतो. तुम्ही कुठेही जाऊन शिक्षण घेऊ शकता, पण ज्याला अजून योग्य अयोग्य समजत नाही त्याला अजून मार्गदर्शनाची सर्वात जास्त गरज आहे. त्याला मी कसं सोडू? जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण हा मुलगा इथून जाणार नाही. हे ऐकून काही विद्यार्थी खरंच शिबिर सोडून निघून गेले, पण तो मुलगा मात्र तिथेच राहिला. त्याने गुरूंचा विश्वास कधीच तोडला नाही. तो मनापासून शिकू लागला, दिवस रात्र मेहनत करू लागला. तरीही त्याचे काही जुने साथीदार त्याच्या भूतकाळातील चुका आठवून त्याला टोमणे मारायचे, त्याचा अपमान करायचे. पण आता तो बदलला होता. तो कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. त्याचं पूर्ण लक्ष फक्त आपल्या गुरूंनी दिलेल्या मार्गावरती होतं. काळ पुढे सरकत गेला. एक दिवस तोच मुलगा स्वतः एक महान भिक्षू बनला. त्याच्या ज्ञानाचा आणि नम्रतेचा सगळीकडे गौरव होऊ लागला. आणि हे सर्व शक्य झालं कारण एका खऱ्या गुरूंनी त्याच्यातील क्षमता ओळखली होती. या गोष्टीतून मिळणारा सुंदर संस्कार, या गोष्टीतून आपल्याला 3 सुंदर शिकवणी मिळतात. पहिली, चुका प्रत्येकाकडून होतात, पण जो त्या चुका मान्य करून स्वतःमध्ये बदल घडवतो तोच आयुष्यात पुढे जातो. दुसरी, खरा गुरु कधीच आपल्या शिष्याला त्याच्या चुका पाहून सोडत नाही. तो त्याच्यात दडलेली चांगुलपणाची बीज पाहतो आणि त्याला योग्य मार्गावरती आणतो. आणि तिसरी, जीवनात अनेकदा लोक तुमच्यावर टीका करतील, तुमचा भूतकाळ आठवून कमी लेखतील, पण जर तुमच्यासोबत योग्य गुरु असतील तर इतरांच्या शब्दांनी कधीही खचू नका, कारण सद्गुरूच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देतात. आता आपल्या पोटावरती प्रेमाने हात फिरवा आणि आपल्या बाळाला हळूच सांगा, असे बाळांस, तुला आयुष्यात नेहमी योग्य गुरु मिळोत. तू ज्ञानाचा आदर करशील, तू चुकांमधून शिकशील, तुझ्या मनात नम्रता, संयम आणि सत्याचा मार्ग कायम राहो.
आजची मायेची गोष्ट इथेच संपते. जर आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रिय व्यक्तींना शेअर करा आणि अशाच सुंदर, प्रेरणादायी आणि गर्भसंवाद कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.